उन्हाळा म्हटलं की रोज भाजीला काय बनवू, म्हणजे एकतर वेळेस पडलेला प्रश्न असतो की भाजीला काय बनवू. तर आज मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 रेसिपी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये देखील खूप छान असं मिष्टान्नाचं जेवण करू शकता. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी बघू शकता मी देशी गवार घेऊन आलेली आहे. काही जणांना विलायती आवडते तर काही जणांना देशावर. मी या ठिकाणी देशी गवार घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर कैरी घेऊन आली, कारण आता हे आंब्याचा सीझन आहे, तर कैरी तर घरात झालीच पाहिजे, बरोबर ना. तर या ठिकाणी बघू शकता मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली, ती व्यवस्थित साफ करून घेतली, शिरा वगैरे असतात त्या देखील काढून घेतल्या. आणि गवार मी अगोदर ना अशी तेलामध्ये छान भाजून घेतली, जेणेकरून ते पटकन शिजते. आणि दुसरीकडे या ठिकाणी बघू शकते ज्वारीची भाकरी आहे ही. छान अशी खरपूस मी भाकरी वगैरे करून घेतल्या. तुम्हाला हवं तर तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता, पण या ठिकाणी मी ज्वारीची गरमागरम भाकरी केली आणि या ठिकाणी गवार केली. तर ही गवार करत असताना मी अगोदर तेलामध्ये छान अशी भाजून घेतली. त्यानंतर कांदा वगैरे छान असा जरा 2 कांदे मीडियम साईजचे या ठिकाणी चिरून घेतले आणि लसूण खोबरं, चटणी, मीठ, गरम मसाला या ठिकाणी टाकून छान अशी गवार तयार करून घेतली. तर त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी मी कैरी, ताक वगैरे घेतलं होतं. आता ही दुसरी रेसिपी आहे कढी. तर या ठिकाणी बघू शकता मी छान अशी कढी बनवली, त्याच्यावर भात, भाकरी, पापड, मस्त बघून तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या पण. तर चला आता हे बनवायचं कसं ते बघूया. तर या ठिकाणी बघू शकता छान अशी टुमकन फुगलेली आहे माझी भाकरी. ही देखील ज्वारीचीच आहे. आता उन्हाळा म्हटलं की उष्णता असते, तर बाजरीच्या भाकरीपेक्षा आपण ज्वारीची भाकरी देखील या ठिकाणी खाऊ शकतो. तर दुसरीकडे मी भात लावलेला आहे शिजण्यासाठी, टोपामध्येच लावलेला आहे. आणि दुसरीकडे माझी तयारी आहे कढी करण्यासाठी. तर बघू शकता मी या ठिकाणी अमूलचं ताक घेऊन आले अर्धा लिटर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरामध्ये देखील ताक बनवू शकता. माझ्याकडे घरचं देखील ताक असतं, पण आज ते नव्हतं, तर त्यासाठी आता बघू शकता मला खाऊ वाटली होती कढी. त्यासाठी मी बाहेरून ताक विकत घेऊन आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात बनवायचं काय करते, ओल्या भाज्या, पालेभाज्या वगैरे आता उन्हाळा म्हणते की जास्त नसतात. तर म्हटलं मग चला आता कढी बनवूयात. त्या कढी बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी लसूण, त्यानंतर आल्याचा तुकडा, हिरवी मिरची आणि ओलं खोबऱ्याचा इथं वापर केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये चटणी नाही, हळद, मीठ आणि जिरं त्या ठिकाणी टाकून ते आता मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. त्या ठिकाणी बघू शकते तेलामध्ये छान असं परतून घेतलं मी ते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण ताक होतं ते टाकून घेतलं आणि त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे छान असं टाकून घेतली. आता दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी ना याला उकळ फुटून द्यायची नाही, तर मग ते काय होतं, दूध फाटल्यानंतर कसं वरतीच टेक्स्चर येतं, त्याप्रमाणे मग कढी पण होते. तर त्यासाठी तुम्हाला कढी अशी सतत हलवत राहायची, ढवळत राहायची, जेणेकरून ती फाटली जाणार नाही. तर अशी छान अशी कढी माझी तयार आहे मस्तपैकी. गरमागरम कढी, त्याच्यानंतर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, पापड असं तुम्ही खाऊ शकता मस्तपैकी कुस्करून वगैरे. तर अशा प्रकारे आपली दुसरी रेसिपी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी तयार आहे आपली कढी, ज्वारीची भाकरी गरमागरम आणि भाताबरोबर कढी खूप छान लागते. नक्की ट्राय करून पहा. आणि आपले उडदाचे पापड जे घरी बनवले. तिसरी रेसिपी आहे चकुल्या. आमच्या साईडला चकुल्या म्हणतात. तर त्या कशा बनायच्या ते आपण बघूया. तर त्यासाठी मी आपली मूग डाळ आणि तूर डाळ असं ही डाळ शिजवून घेतली होती. छानशी शिजवून घेतली आणि त्यानंतर दुसरीकडे मी या ठिकाणी कणिक मळून ठेवली होती घट्ट. तर या ठिकाणी बघू शकता मी कणिक मळून ठेवली घट्ट एका साईडला, आणि दुसरीकडे मी जी डाळ शिजवून घेतली तिला छानशी फोडणी दिली. आणि फोडणी देताना सेम आपण जशी डाळ बनवतो ना तशीच द्यायची. जसं की मी याच्यामध्ये लसूण, मिरची, हळद वगैरे वापरलेली आहे. छान अशी फोडणी देऊन कढीपत्ता वगैरे टाकून, जिरं मोहरी वगैरे टाकून या ठिकाणी मी छानशी फोडणी देऊन ही डाळ तयार करून घेतली. आणि डाळ जी आहे ते पातळ करून घ्यायची, जास्त घट्ट वगैरे ठेवायची नाही, कारण आपण या ठिकाणी चकोल्या बनवतो. या ठिकाणी बघू शकता म्हणजे डाळ वगैरे शिजून तयार आहे. आता दुसरीकडे मी बघू शकता मी छान अशी कणिक मळून जी ठेवली त्याची चपाती बनवून घ्यायची. आणि आपण जशी कापणी करतो तशा प्रकारे छोटे छोटे काप करून घ्यायचे. आणि ते अशा प्रकारे उकळ आल्यानंतर डाळीला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्स मध्ये दाखवलेत, कारण भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ बनवून ठेवले होते पण पोस्ट केले नव्हते, त्याच्यामुळे जरासे काही व्हिडिओ याच्यामध्ये मिस झाले होते. अशा प्रकारे बघू शकता चकोल्या वगैरे छान शिजवून आपल्या तयार आहेत. खूप छान लागतात गरमागरम मस्तपैकी. ज्यावेळेस आपल्याला सर्दी वगैरे होते ना, त्याच बऱ्याचदा प्रत्येकाच्या घरी ह्या चकोल्या होत असतील.
तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. ट्राय केल्या नसते तर खूप छान लागतात आणि त्याच्याबरोबर कैरी किंवा लोणचं वगैरे तुम्ही खाऊ शकता. अतिशय छान लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी बघू शकता मी 2 बटाटे घेतलेत शिजवलेले आणि ते छान असे मॅश करून परतून छान घेतले. त्याच्यामध्ये देखील मी मीठ, गरम मसाला वगैरे टाकून घेतलाय, चटणी वगैरे थोडीशी. तर या ठिकाणी छान असं परतून घेतलेला आहे बटाट्यांनी. सतत बटाटा वगैरे म्हटलं, भाजी वगैरे म्हटली, कधी कधी आपली मुलं खात नाहीत, पण आपल्या मुलांना पौष्टिक पण द्यायचं असतं आपल्याला. तर त्यासाठी ऍक्च्युली मी ही आयडिया या ठिकाणी लावलेली आहे आणि ट्राय करून बघितलं की चला आता भाकरीचा पराठा आपल्याला कसा बनवता येतोय वगैरे, छान लागतोय का वगैरे, म्हटलं एकदा ट्राय करून बघूया. मग सहज मी रेसिपी ट्राय केली होती, तर अतिशय म्हणजे अप्रतिम असा हा पराठा तयार झाला. आणि तुम्ही कसा केला हा देखील मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी हे जे मी पीठ वापरले आहे ते ऍक्च्युली तांदळाचं पीठ आहे. ज्वारीची भाकरी देखील म्हणजे तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी मध्ये देखील तुम्ही हे ट्राय करू शकता. ऍक्च्युली मी तांदळाचे पीठ आहे. या ठिकाणी बघू शकता मी या ठिकाणी तांदळाचं पीठ या ठिकाणी मळून वगैरे घेतलेलं आहे. त्याचा उंडा वगैरे तयार केलेला आहे. तुम्हाला छोटी मोठी जसं भाकरी बनवता येते त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. छोटे छोटेच घ्यायचे ऍक्च्युली. या ठिकाणी छान बघा, या ठिकाणी माझा एक पराठा तयार आहे. या ठिकाणी छान असा थापून वगैरे घेतला मी तो. दुसरीकडे तयारी होती माझी दुसरा पराठा बनवण्याची. या ठिकाणी बघू शकता छान वगैरे असा पलटला वगैरे पण जातोय तो. आणि टेक्स्चर वरचं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आलेला आहे. कारण याच्यामध्ये जे मी यूज केलेला आहे तो फक्त बटाटा नाहीये, तर यामध्ये ना मी ऍक्च्युली बटाट्या बरोबरच या ठिकाणी चीज देखील यूज केला आहे. जवळून तुम्हाला दाखवते बघा. या ठिकाणी तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसते ना, हे ऍक्च्युली चीज आहे. ऍक्च्युली घरामध्ये चीज शिल्लक होतं, तर म्हटलं चला जरा काहीतरी वेगळं ट्राय करूया, म्हणून ऍक्च्युली हा पराठा बनवण्याचा प्रयत्न केलेला आणि तो सक्सेस देखील झाला. खूप छान या ठिकाणी बघू शकता, खूप छान दिसतोय तो पराठा आणि बनवल्यानंतर देखील खूप छान लागतो. या ठिकाणी आपला हा भाकरीचा पराठा तयार आहे. ही घरची साईचं लावलेलं या ठिकाणी दही आहे, त्याप्रमाणे लोणचं आणि त्यात थोडस बटाटा शिल्लक राहिला होता सुका आपण परतलेला. तर अप्रतिम हा पराठा लागतो गरमागरम मस्त. नक्कीच ट्राय करा, खूप छान लागतो तो. तुम्हाला मी ऍक्च्युली हे करून पण दाखवते तोडून वगैरे, कारण त्याला आतमध्ये ना पापुंद्रा म्हणतो ना आपण, तो देखील सुटलेला आहे. इतका छान हा पराठा तयार झालेला आहे. म्हणजे मी नवीन काहीतरी ट्राय केलं आणि अतिशय छान झालं. आणि तुम्हाला ही समोर जाळी दिसते ते मॉझरेला चीज आहे. ऍक्च्युली घरामध्ये मॉझरेला चीज शिल्लक होतं. तर अशा प्रकारचा हा चीज पोटॅटो पराठा भाकरीचा तयार झालेला आहे. घरगुती आहे आपला हा, नवीनच शोध लावलेला आहे मी. तर नक्की तुम्हाला हा पराठा देखील कसा वाटला नक्की तुम्ही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.